सरटमल साहेब, आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आपण सोलापूर शहराचे अध्यक्ष आहात. तर आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आपलं काय नियोजन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सोलापूर महापालिकेसाठी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या निलंबनासंदर्भात काय निर्णय झालेला आहे? असं आहे की गेली 2 सभे आपण पाहिलं असेल की मी आघाडीबरोबर आमची आघाडी झाली आहे. आम्ही कॉम्रेड मेजर शेख आणि चेतन नवटे, अजय गासरी, मी आम्ही सगळ्यांनी मिळून आघाडी केली आणि कालचा आघाडीचा एक मोठा जो प्रोग्राम झाला त्या म्हणजे मी त्यांच्या शुभास्ते आमच्या काही कार्यकर्त्यांना पारितोषिक दिली आणि तिथून आम्ही सगळे जेव्हा चर्चा करत बसलो तर आता आहे की जुन्या लोकांना घेतलं पाहिजे, जुन्या लोकांना जोड केलं पाहिजे यावर मला ॲक्च्युली माननीय आपले जे सपाटे साहेब आहेत माजी महापौर त्यांनी मला एक पत्र दिलं की माझा अन्याय झाला आहे सुधीरजीने, हे माझं निलंबन तुम्ही काय करून रद्द करून बघा, कारण की माझा फार मोठा अन्याय होतो आहे. मी एवढी वर्ष पवारसाहेबांचं काम केलं आहे. मला हे समजतं की ते पवारसाहेबांचे निष्ठावंत आणि अनेक कार्यकर्ते आहेत आणि ही घटना जी घडली ती हनी ट्रॅप आहे. याबद्दल मी अगदी शाहीरपणे सांगितलं की हनी ट्रॅप आहे. हनी ट्रॅप आणि बलात्कार हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर कोणाला कळलं नसेल हनी ट्रॅप तर काय त्यांनी ते माहिती नीट घ्यावी आणि मग त्यांच्या अन्याय करायला हरकत नाही. मी त्याबद्दल सपाटे साहेबांची एकच चूक आहे की त्यांनी जी बनियान घातली होती आणि हात केला हे एवढं म्हणजे आलेल्या माणसांना ज्ञान बसा असं म्हटलं एवढं त्यांचं काहीतरी त्यात दिसतं, बाकी मला माहिती नाही. आणि त्यांच्या कसं आहे की होणारी महानगरपालिका जी आमची आहे त्यावेळी त्यांच्या ताकदीची पण आम्हाला पक्षाला गरज आहे. कारण काय शेवटी पक्ष हा मी एकटा चालवणार नाही आहे. आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, त्यामध्ये आमचे शंकर पाटील साहेब असतील, भारत जाधव असतील, ज्यांना कारुपुनी आहेत, मी आहे, गणेश चंद्रने बेरी, आम्ही सगळे म्हणून काम करणार आहोत. आघाडीबरोबर आम्ही जे बैठक घ्यायला लागलो आहे आता आपल्याला माहीत आहे मी भरपूर आघाडीच्या बैठक घ्यायला लागलो. पुढच्या आठवड्यामध्ये आमची फार मोठ्या आणखी बैठक होणार आहे. त्यातून आम्हाला मदत करणार की आम्ही कितपत कपॅसिटी आमची होईल आणि त्यात सपाटे साहेब आले तर आणखीन आम्हाला एक ताकद मिळेल अशी आम्हाला वाटते. त्यामुळे त्यांच्या निलंबनाबद्दल मी पत्र ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि काल त्याच्यावेळी सत्कार कारण की त्यांनी जेव्हा ती जिंकली निवडणूक ही समाजासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला ताकदवान गोष्ट त्याच्या जीवनासाठी झालेली आहे. शेवटी समाजाने एकत्र यायला पाहिजे असं माझं मत आहे. मराठा समाज हे जे गोंधळ चालला आहे माझी सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण एवढे मोठे कार्यकर्ते आहेत तेवढं मन मोठं करा आणि त्यांना तुम्ही मला तो शोधते त्यांना माफ करा असं म्हणणार नाही, त्यांना माफ करायला म्हणणं योग्य नाही. मात्र जे काही झाल्या चुका असतात एकदाच्या आपण पोटात घेतल्या पाहिजेत आणि विसरून जाऊन नव्याने काम करू. कारण की उद्याच्या महापालिकेमध्ये आम्हाला सोलापूरचा महापौर बनवायची आम्ही प्रयत्न करतो. तर सोलापूर शहरामध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचं मला मानस आहे आणि सपाटे साहेबांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांना त्यांच्याकडे सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार साहेब किंवा अजितदादा हे येऊन गेली माणसं आहेत आणि मी त्यांच्याकडे नवीन जरी असलो तरी मला जेवढं काय काम करता येईल तेवढं करणार आहे. आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी जेव्हा ते परत भेटले त्यानंतर आता त्यांचे जेव्हा पवार साहेब ते भेटतात याचा अर्थ असा की निलंबन हा फार काही मोठा इश्यू नाही, तो प्रोसेसचा भाग आहे, तो लोकांना समजून घ्यायचा प्रयत्न. मनोहर सपाटे यांच्या राजकारणाचा सोलापूर महापालिकेत आपल्या पक्षाला काय फायदा होईल? निश्चित फायदा होणार. त्यांच्याकडून आम्हाला कमीत कमी 4 ते 5 नगरसेवक मिळणार आहे आणि ते स्वतः त्या बाबतीत कार्यरत आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये त्याचा कालच पाहिला असेल की त्यांची किती ताकद आहे. निवडणूक जेव्हा लढली तर फक्त 40 मतं बाकीच्या लोकांना पडले आणि बाकी सर्व ह्यांना म्हटली. म्हणजे याचा अर्थ असा की मी त्यांना मत कमी देणार नाही. अपोजिट पार्टी जेपर्यंत हे आमचीच माणसं आहेत, मात्र आपण आपली ताकद सांभाळून काम केलं पाहिजे, ओळखून काम केलं पाहिजे माझं मत आहे. आणि सपाटे साहेबांना एक आहे की हां त्यांनी आता फक्त थोडंसं लोकांची मनं दुखवू नये. काय होतं की मी पाहिलं 2-4 गोष्टीमध्ये ते काही लोकांना फडाकली बोलतात मग ते माणसं दुखावली जातात आणि त्यातून हे निर्माण झालेलं काम आहे. हे सपाटे साहेबांचं कसं आहे की ते फार लोक रागावून त्यांना ते अगदी म्हणजे वाईट शब्दात बोलल्यामुळं हे झालेलं असं ते मला कळतं ते. आणि आता त्यांनी थोडंसं सामान्यपणे भूमिका घेऊन समाजकार्य सुरू करावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणारच आहोत, त्यांना मदत करणारच आहोत. मग त्यांच्या कार्याची आम्हाला गरज आहे.